एका लिंकवर फडणवीस साहेब माझा फोन उचलतात, तुमच्यासारखे भाऊ माझ्या मागे उभा आहेत, त्यामुळे राम सातपुते कुणाच्याही बापाला घाबरत नाही. आता कोणती बी निवडणूक लागू द्या, मैदानात या, तुम्हाला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी लढणारा कार्यकर्ता आणि भाऊ तुमची ताकद आहे. एका लिंकवर फडणवीस साहेब माझा फोन उचलतात. इतकं भाग्य मला भेटलं कारण मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि मला विश्वास आहे. जय भाऊ तुमच्यासारखे कार्यकर्ते, रणजित दादा असतील, गोपी शेठ असतील, या ठिकाणी मला एक भाऊ होता माझ्यासोबत, जुळा भाऊ होता, त्याचा त्या ठिकाणी काही दिवसानंतर मृत्यू झाला. परंतु मला सख्खा भाऊ नसला तरी तुमच्यासारखे भाऊ माझ्या मागे उभा आहेत, त्यामुळे राम सातपुते कुणाच्याही बापाला घाबरत नाही. या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची, माळशिरस तालुक्यातल्या 22 गावाला हक्काचं पाणी आणायचं, माळशिरस तालुक्यामध्ये MIDC या 5 वर्षात करायची, हे स्वप्न घेऊन मी या ठिकाणी झोकून देऊन काम करतोय. आदिनाथ कारखान्याची निवडणूक लागली, इकडून जाऊन तत्वज्ञान शिकवते, सहकार वाचवा. यांनी काय काय बुडून खाल्लं विकून, हे सगळं तालुक्याला माहितीये ना. तिकडे जाऊन सांगते आम्ही असं करू तसं करू. अरे इथलं विकून खाल्लं ना, इथली सूतगिरणी विकून खाल्ली, कुक्कुटपालन विकून खाल्लं, इथलं काय ठेवलं यांनी. यांना वाटायचं ही आपली खानदानी संपत्ती आहे, परंतु या ठिकाणी हा शेतकऱ्याची संस्था असते, शेतकरी शेअर भरतो. म्हणजे मला परवा दिवशी यशवंतनगर कारखान्याचं सांगितलं शेतकऱ्यांनी, आम्ही त्या ठिकाणी 2-2 लाख रुपयाचे शेअर भरले म्हणे, आणि हे आमचे शेअर सुद्धा आता देत नाहीत परत, कारण एका शेतकऱ्यांनी 2-2 लाख रुपये भरून हा कारखाने उभा केले. या ठिकाणी ही कारखान्यांना या तालुक्यातल्या जनतेने शेअर्स भरले, सभासद झाले, परंतु यांनी लुटून खायचं काम केलं. या सगळ्या विकृत व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि त्यासाठी या तालुक्यात राम सातपुते पाय रोवून उभा. हे म्हणायचे विधानसभेला यांना 5,000, राम सातपुते म्हणजे काय 5,000 मतं नाही पडणार. राम सातपुतेने काय 5 वर्ष दाड्या गेल्या का? इथल्या गोरगरीब जनतेमध्ये काम केलं. 1,08,000 मतं मला पडले कारण मी काम केलं. 5,000 मतं नाही पडणार म्हणायचे. माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची 58,097 इतकी सदस्यता झाली, याला गुणिले एका घरात 4 मतं आहेत. आता कोणती बी निवडणूक लागू द्या, मैदानात या, तुम्हाला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढं त्या ठिकाणी सांगतो. दुर्दैवानं 70 वर्ष यांनी गोपीशेठ खुर्च्या उभवल्या, परंतु माळशिरस तालुक्यात MIDC आणू शकले नाही. आता तुम्ही पहिल्यांदा आमदार त्या ठिकाणी जतला झाला, लगेच दुसऱ्या दिवसापासून MIDCचं काम सुरू केलंय. यांनी 70 वर्ष नुसतं वरबडून खायचं काम केलं, बरोबर ना? 70 वर्ष नुसतं वरबडून खायचं काम केलं, काही केलं नाही. कारण जनतेबद्दल तळमळ लागते, यांच्या मनामध्ये तळमळ नाहीये. या ठिकाणी दुर्दैवानं लोकसभेला एक वेगळं वातावरण होतं, खोटे नरेटिव्ह होते, संविधान बचाव सारखा एक नारा या ठिकाणी दिला, त्यामुळे माझा आणि रणजित दादाचा या ठिकाणी पराभव झाला. परंतु मला या ठिकाणी एक गोष्ट सांगा वाटते, त्यांना गोष्टी फार आवडतात, कधी कधी ते भाषणात सांगतात. एक शेतकरी होता आणि शेतकरी होता, अवकाळी पावसाचे दिवस होते आणि दिवस असताना स्वतःच्या म्हशी या ठिकाणी शेतामध्ये चरायला घेऊन गेला. कडक ऊन होतं, परंतु असेच दिवस होते आणि या दिवसामध्ये अचानक त्या ठिकाणी एक असणारं डबकं होतं. त्या डबक्यामध्ये त्यांच्या म्हशी असतील, रेडे असतील, ते सगळे लोळले होते आणि लोळल्यानंतर काही म्हशी त्या ठिकाणी विजा कडकडायला लागल्या आणि निघून गेल्या. यानंतर एक हाल्या मागा राहिला होता. पाऊस पडला आणि चिखलाने भरलेला हाल्या त्या ठिकाणी पावसात हाल्या धुवून निघाला. अशी अवस्था माढा लोकसभेची झालेली आहे. पावसात हाल्या धुवून निघाल्यामुळं काही लोकांना वाटतं मी काय करतो तो केलंय, काही नाही. पावसात हाल्या धुवून निघालेला आहे आणि आम्ही रगेल कार्यकर्ते, कोणाच्या बापाला घाबरत नाही, तालुक्यामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही.